56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपण करतो। यामध्ये ज्या लोकांनी यापूर्वी कर्ज घेतलेलं आहे, जे थकीत आहेत, असे सगळे लोक आपण कव्हर केलेले आहेत। केवळ 2020 ला ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि जे पुन्हा थकीत आहेत असं दाखवतायत किंवा झालेले आहेत, यांच्या संदर्भात काही रेस्ट्रिक्शन आपण टाकले आहेत। तो नंबरही मोठा नाही आहे। मला असं वाटतं की 9-10 लाख अशा प्रकारचे शेतकरी आहेत, त्यांना ही कर्जमाफी मिळणारच आहे। पण वारंवार म्हणजे 17 ला मिळाली, 20 ला मिळाली आणि पुन्हा 26 ला, तर यातनं बँकिंग हे पूर्णपणे कोलॅप्स होईल आणि म्हणून बँकिंगही कोलॅप्स होऊ नये आणि शेतकऱ्यालाही मदत मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्यापुरतं काही अटी आपण टाकलेल्या आहेत। ज्या अटी जवळपास मला असं वाटतं 99% शेतकऱ्यांना त्याची अडचण पण येणार नाही। बाकी सगळ्या शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे कर्जमाफी देतो। तो 15चा आहे का 16चा आहे का 14चा आहे हे देखील आपण बघितलेलं नाहीये आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी पूर्णपणे आपण देतो। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शासनाने कर्जमाफी 2026 ही मंजूर केलेली आहे। त्याचा GR सुद्धा आलेला आहे। राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केलेली आहे। मला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येत आहे, असे या GR मध्ये दिलेले आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळेवर फेडले अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना सुमारे 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि बाजारभावातील चढ उतार यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि आवश्यक नोंदणी करावी लागणार आहे। शासनाकडून संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, या योजनेमुळे कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागणार, नवीन अपडेट काय आहेत याबाबतची सर्व माहिती आपण या चॅनलवर देणार आहोत। म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय जवान जय किसान।